वाशिम जिल्ह्यातील लाखो शेतकरी अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत। शेती उद्ध्वस्त, कर्जाचा डोंगर आणि त्यात भर म्हणजे भरपाईची रक्कम अद्याप खात्यात जमा नाही। राज्यातील महायुती सरकारने मदत जाहीर केली, पण कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही। तहसील कार्यालयात विचारणा केली तर एकच उत्तर, साईट सुरू नाही, सिस्टीम बंद आहे आणि या कारणांमुळे शेतकऱ्यांना रोजचे हेलपाटे घ्यावे लागत आहे। ऑनलाईन प्रणालीचं नीट न चालण्यामुळे मोठा प्रश्न उभा राहतोय, साईट बंद। मग पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार कसे? सध्या गहू आणि हरभरा पेरणीचा हंगाम सुरू आहे आणि त्याच काळात शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहे। या संदर्भात वाशिम जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांनी तहसीलदारांसोबत चर्चा केली। त्यांनी प्रशासनाला विनंती केली असून त्यामध्ये प्रत्येक गावातील तलाठी यांनी आधार, केवायसी, फार्मर आयडी समस्या गाव पातळीवर सोडाव्यात। शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु रक्कम जमा न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। या संदर्भात शासन स्तरावर त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांची भरपाई मिळावी, त्यांच्या समस्या निकाली निघाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आणि विशेष म्हणजे या लोकांना शेत तयार करायचे आहे, तयार करून त्यांना ते पेरायचं आहे, हरभरा गहू लाईन व्यवस्थित राहत नाही, बिचारे रात्रभर जागी राहतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तहसीलमध्ये चक्रा मारावं लागतात। आज 70 वर्षाचे शेतकरी या ठिकाणी येऊन राहिले आणि पैशासाठी हे बिचारे हे शहाचे आहेत, शिंगणापूरचे आहेत, शेवटीचे आहेत, कांबरगाव अशा म्हणजे अनेक या आपल्या तालुक्यामधले अनेक गावचे लोक या ठिकाणी आहेत। अजून पुढे घरी असतील, अजूनपर्यंत पैसे आले नाही। या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब पैसे देण्याची कारवाई करावी अशी या ठिकाणी विनंती करते। कारण हे जे लोक आहेत आज कंटाळलेले आहेत, हे नुसतं 8-10 दिवसापासून चक्रा मारून राहिले। तर या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सुद्धा मी आता बोलते।